आबा, आबा, मला माहितीये मी तुम्हाला दुखावलं, पण तुम्ही दुखावलं जावं असं माझ्या मनात अजिबात नव्हतं. आबा, आबा बोला ना काहीतरी. सॉरी. सासरे म्हणून तुम्ही चिडा, पण वडील म्हणूनही मी तुमच्याशी नाही का बोलू शकत? काय बोलायचं? मी तुमचं ऐकलं नाही, मला मान्य आहे. माझी चूक झाली, पण मी खूप विचार करून ही चूक केली. विचार करून चूक सुधारायची असते सुनबाई, पण इथं ही चूक करणं भाग होता. आबा, यांची अवस्था माहितीये ना तुम्हाला. 4 दिवस तोंड पाडून बसला असता, काय फरक पडला असता? नाही आबा, हे जाऊबाईंना आई समान मानतात. काही खात नव्हते, रात्री झोपत नव्हते. यांची अवस्था मलाच बघवत नव्हती. जाऊबाईंना घरी परत आणण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण हा पर्याय पुढे जाऊन तुम्हाला किती त्रास देणार याची कल्पना आहे का तुम्हाला? आयुष्यभर त्या बाईला सांभाळावं लागणार आहे तुम्हाला. राणा आणि तुमच्या मध्ये आयुष्यभर ती बाई येत राहणार आहे. हो, माहितीये मला. नात्यांना त्यांच्या गुणदोषांसहित स्वीकारायचं असतं. हेही नातं मी स्वीकारलं. एवढा मोठा निर्णय घेताना एकदा तरी विचारावं असं वाटलं नाही तुम्हाला? वडिलांच्या जागी मानता ना हो तुम्ही आम्हाला. म्हणूनच तुमची मुलगी म्हणून मला माफ करा असं म्हणते मी. आबा, या घराचे प्रमुख म्हणून तुम्ही चिडा, पण एक वडील म्हणून तुम्ही मला नक्की समजून घ्याल याची खात्री होती मला. बोलण्यात तुम्ही कोणाला हार जाणार नाही. नाही आबा, अगदी मनापासून बोलते मी. म्हणून तर म्हणलंय, खरी माणसं कोणाला ऐकत नाहीत. म्हणजे तुम्ही मला माफ केलं? न करून सांगतोय कोणाला? थोरल्या सुनबाईंवर चिडता येतं वे आम्हाला? नाही आबा, थोरली वगैरे काही नाही. अंजली म्हणून माफ करा. तुमचं मन लय मोठे म्हणून थोरलेपणा आपोआप तुमच्याकडे येतोय. नाही, अंजलीला माफ केलं असं म्हणा. बा, तुम्हाला माफ केलं. आबा, अंजलीला माफ केलं असं म्हणा. बरं बाबा, अंजलीला माफ केलं. आणि आता ह्यापुढे तुम्ही मला अंजलीच म्हणायचं. थोरली सुनबाई वगैरे काही नाही. मी मुलगी आहे ना तुमची. आता आमची पोरगी म्हणून तुला एक गोष्ट सांगतो अंजली. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. माझी तयारी आहे सोसायची. तुझ्या सासूची जागा तुझ्याशिवाय कोणीच घेऊ शकत नाही. काय म्हणला आबा? काही नाही, ठीक आहे आता सगळं. राग गेलाय त्यांचा. वाटलंच मला. वहिनीने एक भारी केलं बघा, समधी चूक स्वतःकडे घेऊन. नाही तर आबांचा राग सहजासहजी जात नाही. हो, तुम्ही असताना माझ्यावर कोणी रागवणारच नाही. तुम्ही असताना आपलं घर कधीच तुटणार नाही. तुम्ही पुन्हा आपलं घर एक केलं बघा. स्वतः वाईटपणा घेतला, डेअरिंग करून वहिनीसने आणायला बी गेला. आता शोभता माझी बायको तुम्ही. लय भारी आहे तुम्ही. मी जे काही केलं ते फक्त तुमच्या आनंदासाठी. तुम्हाला आनंदात ठेवायची जिम्मेदारी माझी. सांगा काय करू तुमच्यासाठी? माझ्यासाठी? हा, माझ्यासाठी आपण हा गणेशोत्सव आनंदात साजरा करू. ते तर होणारच हो. खास तुमच्यासाठी काय करू ते सांगा. मग माझ्यासाठी एकमेकांच्या साथीनं आपण हा संसार सुखाचा करू. ते तर आपल्या दोघांसाठी झालं. फक्त तुमच्यासाठी सांगा. तुम्ही म्हणजेच मी, आपण म्हणजेच मी.
अहो हे उगा शाळेतलं काय बी बोलू नका, हे मला कळत नाही. शाळेतलं नाही, आपल्या आयुष्यातलं आहे. मग चालते, मी बी तुम्हाला वचन देतो, तुमची साथ कधीच सोडणार नाही. कायम एकमेकांच्या साथीनं संसार कर. मला तरी विश्वासच बसत नाही की वहिनी घरी परत आल्यात म्हणून. आबांचा राग बी निवळला. तुम्ही घरात असल्यावर काय बी अडचण येत नाही बघा, मला तर अजिबातच नाही. हो पुरे, आता कालपासून किती कौतुक कराल माझं. कौतुक करण्यासारखंच काम केले तुम्ही, मग कौतुक तर करायला पाहिजे का नको. आता माझं कौतुक बास आणि गणपतीच्या तयारीला लागा. तयारी चालू आहे की. तुम्ही बघाच या वर्षी गणपतीत कसा धुराळा उडवतो ते. म्हणजे अहो लय जोरात करायचं गणपती, फुल जोशात. जोशात माहित नाही, पण छान पद्धतीनं करायचं हे मात्र खरं. काय राहणार यरवळ्याला शाळेकडे? अरे रानादाला नवीन ड्युटी लागल्या, वहिनीसनी शाळेत सोडायची. आधी आपल्याला सोडायचा, आता आपल्या वहिनीसनी सोडतोय. वहिनी तुम्ही रानादाला गृहपाठ दिला काय? लय अवघड द्या, 4 दिवस सोडवतच बसला पाहिजे बघा. अरे किती बी अवघड देऊ दे, 2 मिनिटात सोडवतो का नाही बघ. असं मग 19 गुणिले 12 किती? ए तू कोण विचारणारा? मला जे का प्रश्न विचार ते अंजलीबाई विचारतील. येत नाही म्हणून सांग की सरळ सरळ. आणि त्या आमच्या बाई आहेत तुझ्या आधीपासून. बरं बरं जावा आता. राणादा संध्याकाळी टाइम आहे ना व, अर्जंट काम आहे. वय वय काय काम आहे रे? अरे ह्या वर्षी आम्ही आमच्या पोरांचं सेपरेट गणपती मंडळ काढायचं ठरवलंय. वय 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 आम्ही आमचा गणपती करणार आहे आणि तू त्या मंडळाचा अध्यक्ष. बसवा नाही तर काय बी करा. काय बी करा म्हणजे आम्ही या वर्षी तुला अध्यक्ष करणार आहे आणि तू सप्पई नाहीच म्हणालायस की. मी का म्हणून? अरे तुमच्या लहानपणाचा गणपती आहे ना व, अरे मग तुमच्यातलं वाकी कोणतरी अध्यक्ष. आम्ही आधी असं ठरवलं होतं, मग नंतर लक्षात आलं जो जास्त वर्गणी देईल त्यालाच आम्ही अध्यक्ष करणार बघ. मग हो की तू अध्यक्ष. अच्छा, म्हणजे वर्गणीसाठी यांना अध्यक्ष करायचंय. एकदम बरोबर बघा. बाकी सगळं करणार आम्ही. आमचं डोसकं राहणार नुसतं वर्गणीचा अध्यक्ष. अजिबात नाही. तुमचा गणपती आणि तुमचं मंडळ. मी माझ्या तालमीच्या गणपतीच्या मंडळातच बरं आहे. ए ते काय नाही बघ, संध्याकाळी भेटता येतो आम्ही तुला. आम्ही आमचा गणपती बसणार आहे आणि तू आमच्या मंडळाचा अध्यक्ष. अरे हे काय आमचा तुमचा गणपती? बर चला, शाळेला उशीर होईल. चला ना. आपण भेटू संध्याकाळी. येते. ए भाल्या तसलं काय सांगू नकोस. आम्ही ठरवलंय म्हणजे ठरवलंय बघ त्यो. हा भाल्या याने ठरवलं पहिला. ही काय ठरवू द्या, तालमीचा गणपती मानाचा आहे. हा तालमीचा गणपती मानाचा आहे. 4 महिने आधी सांगून आलोय आम्ही, सांगायला लागलाय. हा 4 महिने अगोदर सांगितले. ए तू नेमकं कुणाकडे नाहीस रे? हा अरे मी तळणवाला गावाकडनं जाय की. गप बस, नाही पिठातच पाडीन सांगून ठेवतो. मध्ये मध्ये उगीच बडबडते राव. काय चाललंय? काय सूरज, तालीम वगैरे सुरू करायचं इच्छा वाटते. तालीम बिलीम काही असण्याचा माय नाही. याचं काय खरं नाही बाबा. आबा सांगत होते लय सुधारलाय म्हणून. नाही बाबा, तालीम बिलीम का व्हायचं नाही बघ. मग इकडे कसं काय? विचारायलाच. राणा तू सांग आता, आपण आपल्या गणपतीला डॉल्बी बुक केलेला, ती बी डॉल्बी हीच बुक करायला. 4 महिने आधी सांगितलं होतं त्याला आम्ही. मला मध्येच ऍडव्हान्स कोण द्यायला सांगितलं? तुम्ही सांगितले म्हणून आम्हाला काही सपान पडलं नव्हतं. तो आम्ही बुक केलाय, तुमचं तुम्ही दुसरा बघा. अजिबात नाही. सनिदा मित्रमंडळाचा गणपती यावर्षी जोरदार वाजलाच पाहिजे. होय होय. हे वर्ष लय महत्वाचं आहे आपल्यासाठी.
तुमचा ऍडव्हान्स काय ते परत मागून घ्या. अशी बळजबरी करू नका. राणा तू सांग आता. सूरज, आमचं तालीम म्हणाला पहिला बुक केलाय ना मग राणादा, दरवर्षी तुम्ही आमच्या गणपतीच्या आधी तुमचा गणपती विसर्जन करते. कवा काय बोललोय वे? बोललोय रे बाल्या? गावातला पहिला गणपती म्हणून आम्ही तुमच्या गणपतीला मान देतो का नाही? यंदा आमचा गणपती जोरदार वाजलाच पाहिजे. होय. डॉल्बी आम्ही ठेवणार, तुम्ही दुसरं काहीतरी बघा. बरोबर. आता दुसरा कुठला बघू? आता ऐन टायमाला डॉल्बीवर डबल पाणी सांगतात आणि माणसं आता वर्गणी देताना लय काचकूस करतात. कुठं आणायचं एवढं पैसे? आल्या ते पैशाचं मी बघतो. आणि हा ऐक, ते गावातल्या कुणाकडून बी बळजबरी करून पैसे मागायचे नाहीत वर्गणीचं. काय राणादा, आम्हाला बी काय लई वर्गणी मिळत नाही. डॉल्बी आम्ही ठेवणार म्हणजे ठेवणार बघा. ठीक आहे, घे. आम्ही बघतो दुसरं काय. अरे राणा डॉल्बी नसले पोरं कशी नसणार मिरवणुकीत? मी बघतोय म्हणलं ना आपण बघू दुसरा डॉल्बीवाला. हे एक नंबर काम झालं. थँक्यू बरं का राणा दादा. 21 फुटी गणपती बसवणार आम्ही यावेळी. हा ना, आमची 11 फुटी बस आहे आम्हाला. बरं बाल्या, ते मंडपवाल्या बरोबर आणि स्टेजवाल्या बरोबर बोललाय ना आम्ही सुरशाला सांगितलंय. आधीच सांगून ठेवतो बाबा, त्यांनी तिथं बी मध्ये पडायची. तुम्ही तुमचा दुसरा मांडवाला बघून घ्या. काय तेच काम आमचं आधी झालंय. ए चला आता, प्रश्न मिटलाय ना राणा ते वर्गणीचं तेवढं राहिले. मला एकदा सांगितलं ना पैशाचं मी बघतो म्हणून. वर्गणी कुणाकडनं बी मागायची नाही. पण गणपती कसा दणक्यात झाला पाहिजे बघा. दणक्यात करायचाच. डॉल्बी पुढे अशी 1000-2000 पोरं नाचली पाहिजे आपली. नाचणार नाव रे. असा लई खतऱ्या गणपती झाला पाहिजे यंदाचा. अख्ख्या कोल्हापुरापर्यंत आवाज गेला पाहिजे. दान 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 दान. काय रे दादा? गणपती बाप्पा. आजसाठी एवढंच पुरेसं आहे. ह्या वर्षी आमचं सेपरेट मंडळ असणार म्हणजे असणारच बघ. होय बाई, तुम्ही पण या पूजेला. होय, तुमचा आणि राणादाचा पूजेला पहिला मान बघा. होय, तालमीच्या मंडळापेक्षा लई भारी झाला पाहिजे बघा आपला गणपती. हा, झालंय का तुमच्या सगळ्यांचं बोलून? अख्ख्या शाळेतली मुलं आम्ही मिरवणुकीत नाचवणार बघा, आणि ते बी मोठ्या आवाजात डॉल्बी लावून. बरं, आता झालंय बोलून? झालं. आता मला सांगा, हे आमचा गणपती आणि तुमचा गणपती ही काय भानगड आहे? गणपती सगळ्यांचा एकच असतो ना? पर गणेशोत्सवात प्रत्येकाचा वेगळा असतोय. आमचा लय भारी असणार बघा. होय, असं आमचा गणपती आणि तुमचा गणपती म्हणायचं नाही. सगळ्यांचा गणपती एकच. तालमीचं मंडळ लय भाव खाते बघा बाई. आम्हाला कायच करू देत नाहीत, सगळी त्यांनीच करतात. आणि सन्निधाच्या मंडळाकडे आम्हाला फिरकू पण देत नाहीत, म्हणून आम्ही आमचा सेपरेट गणपती बसवणार आहे. होय. अरे बाळांनो, सगळ्यांनी एकत्र यावं, काहीतरी चांगलं काम करावं म्हणून टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. आता तुम्ही तसं आमचं तुमचं केल्यावर त्यांना काय वाटेल? मला सांगा, हे बरोबर आहे का? या वर्षी आपण गावात एकच गणपती बसवायचा. पण आम्हाला तिथे कोण भाव बी देत नाही. भाव मिळावा म्हणून गणपती नसतो. ठरलं तर मग या वर्षी आपण गावात सगळ्यांनी मिळून एकच गणपती बसवायचा, आणि तोही इको फ्रेंडली. म्हणजे मोठमोठ्या मूर्त्या आणायच्या नाही. साधी मातीची किंवा शाडूची मूर्ती आणायची आणि तीच पाण्यात विसर्जित करायची. त्यांनी पाण्याचं प्रदूषण होत नाही. केमिकल्समुळे ना पाण्यातले हजारो मासे दरवर्षी मरतात. त्यांनी पाण्याचं प्रदूषणही होतं. तुम्ही टीव्हीवर बघत नाही? चालतंय, मग आपण मातीचीच मूर्ती आणूया आमच्या मंडळाची. अजूनही आहेच का आमचं मंडळ आणि तुमचं मंडळ?
अहो म्हणजे आपलं मंडळ गणपती आपण शाळेतच बसवायचा. चालेल, पण ते तुम्ही डॉल्बी वगैरे म्हणताय ना, ते तसलं काही आपल्या मंडळापुढे असणार नाही. हा, त्यांनी किती मोठा आवाज होतो माहितीये ना. अहो खरं डॉल्बी नाही तर मंडळ नाही. तुम्हाला शाळेत गणपती हवाय ना? पाहिजे. मग यावर्षी कसलाही दंगा करायचा नाही. मिरवणुकीत वेडं वाकडं नाचायचं नाही. मोठमोठ्यांना गाणी लावायची नाही. अत्यंत साध्या आणि शांत पद्धतीने इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करायचा. हा, अरे मी काय सांगते कळतंय का? काय सांगितलं मी? येडवाकडं नाचायचं नाही, मोठ्याला डॉल्बी लावायची नाही. बरोबर. अत्यंत साध्या आणि शांत पद्धतीत गणेशोत्सव साजरा करायचा. मग एवढं शांतपणानं गणपती केल्यावर गणपती आहे असं आपल्याला वाटणारच नाही की. आम्हाला गणपतीच्या सुट्ट्या मिळणार, मग आम्ही काय करायचं? अरे भरपूर काही करण्यासारखं आहे. आपण गणपतीची मूर्ती स्वतः बनवू, सजावट करू. मी सगळं सांगते तुम्हाला, पण तुम्ही ऐकणार असाल तर. तुम्ही बोलला आणि आम्ही ऐकत नाही असं कधी झाले होय तेव्हा? मग ठरलं तर या वर्षी आपण अत्यंत साध्या पद्धतीने इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करायचा. सोनं दागिनं हे समजा तुमच्या वहिनीच्या कपाटात आहे बर का. तिकडं हुडका. ही लंकेच्या पार्वतीची खुली आहे. बोललीस काय? दागिनं काय नकोत मला. त्या गणपतीच्या वर्गणीचं पावती पुस्तक बघितलंस काय कुठं? म्हणजे आता तू गावभर वर्गणी गोळा करत फिरणार आहेस काय? वहिनीने चांगलं सुधरवलंय हा दिराला. काय बी म्हणा, हे असं दारोदार वर्गणी गोळा करत फिरणं लई मोठं मानाचं काम असतंय. कर कर. सन्निधा, या टायमाला का नाही पूजेचा पहिला मान आणि शेवटचा मान ताईसाहेबांनीच मिळायला पाहिजे. हा, एक तरी तर वर्गणी जमाना झाल्या नीट, आणि पूजा काय करतोय? अहो आता गणपती म्हणल्यावर पूजा तर होणारच की. होणार, पण तो मान काय बिना मिळणार नाही बघा. का बरं आमासनी मान मिळणार नाही? उत्तमराव जाधवांची लेक आणि गायकवाडांची सून आहे आम्ही. मान तर आमासनीच मिळायला पाहिजे. पूजेचा मान धनाजी तात्या आणि त्याच्या बायकोला द्यायचं ठरलंय. का? त्या तात्यानं काय तुला दत्तक घेतलंय का काय? वर्गणी द्याल्यात 10,000ची दत्तक घेतली. मग आम्ही 10,001 देतो. पण 10च्या 10 दिवस पूजेचा मान आमासनीच मिळायला पाहिजे. नंदुडे, 1 रुपयानं काय होते नंदुडे? हा, 10 दिवस पूजेचा मान पाहिजे असेल की नाही तर 21,000 रुपये द्यायला लागतील. 21,000. किती? 21,000. पैसे काय झाडाला लागलेत काय आमचं? ठीक आहे, मी वहिनीच देतो मान. मला काय नाही. मान तर आमासनीच मिळायला पाहिजे. 21,000 रुपये. बघ बा, मान महत्वाचा का 21,000 महत्वाचं? ठीक आहे, देतो पैसे. हा, पण 10च्या 10 दिवस पूजा आमच्याच हातनं झाली पाहिजे बरं का सूरज. होणार की. स्पीकर वरनं मोठमोठ्यानं आमच्या नावाची अनाउन्समेंट पण झाली पाहिजे. आपण करायचीच तर. नंदुडे, हा, आमच्या मंडळाची सगळ्यात मोठी वर्गणीदार झालीस तू. अनभय, आमच्या नावाचं फ्लेक्स बी लागलं पाहिजे मंडळा पुढं. आपण लावायचंच. तू 21,000 रुपये दे बघू. अरे द्यायलोय की, मोजू तर दे पैसे. दे की लवकर. ठीक आहे, 21,000च आहेत. मोजल्यात ना आता. चल जाऊ काय? हा, ते तुझ्या नावाचं फ्लेक्स वगैरे प्रिंटिंगला द्यायचंय. वय वय. आता या 10 दिवसात नाव कसं गाजवतो ते तू बघ चंदे. आता खरं त्या मास्तरडीला कळल बघ. 4 चौघामध्ये मान कसा कमवायचा असतो ते. कळलं का?